जळगाव जिल्हा सब जेलमध्ये थरार, 4 बंदींकडून एका बंदीवर जोरदार जीवघेणा हल्ला, तू त्याचे नादी का लागतो म्हणत बेदम मारहाण। जळगाव जिल्हा कारागृहातील सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना दिनांक 31 ऑक्टोबर रोजी घडली आहे। दुपारी सुमारास बॅरेक क्रमांक 2 मध्ये 2 बंदी गटांमधील वैमनस्यातून एका बंदीवर 4 बंदींकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात बंदी अतिशय गंभीर जखमी झाला आहे। त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सदर जखमी बंदीचे नाव तेजस दिलीप सोनवणे, वय 25, राहणार कांचननगर, जळगाव असे आहे। तो एका गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे। दुपारी सुमारास तेजस आपल्या बॅरेकमध्ये झोपलेला असताना पराग रवींद्र आरखे, बबलू उर्फ विशाल राजू मागले, भूषण विजय माडी उर्फ भाचा आणि सचिन कैलास चव्हाण या 4 बंदींनी त्याला घेरलं। या चौघांनी सुरुवातीला तेजसला शिवीगाळ करत धमकावलं। तेजसनं कारण विचारले असता आरोपींनी संतापून, तू भूषण माडी उर्फ भाचा याचा विरोधक आहेस, तू त्याच्या नादी लागतो का असे ओरडत त्याच्यावर तुटून पडले। त्यांनी शिवीगाळ करत त्याच्या डोक्याच्या मागील भागावर टणक वस्तूने जोरदार वार केला। या हल्ल्यात तेजस गंभीर जखमी झाला आहे। एवढ्यावरच न थांबता हल्लेखोर बंदींनी त्याला ठार मारण्याची धमकी दिली आहे। या घटनेदरम्यान कारागृहातील शिपायांनी तात्काळ धाव घेतली आणि मध्यस्थी केली आणि भांडण थांबवलं। मात्र या प्रकाराने जिल्हा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। जखमी तेजस सोनवणे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। रात्री 9:30 वाजता त्याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पराग आरखे, बबलू मागले, भूषण माडी आणि सचिन चव्हाण या 4 बंदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे। कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणावर कारवाईची मागणी नागरिकांकडून आणि सामाजिक संघटनांकडून आता होत आहे। खानदेश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुड।